आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त चातुर्मासाबद्दल बोलणार आहोत। चातुर्मास म्हणजे नक्की काय, हा 4 महिन्याचा का असतो, कधी सुरू होतो, कधी संपतो, याची धार्मिक कथा काय आहे, या सर्वावर आधारित हा व्हिडिओ होणार आहे। 4 महिन्यांचे व्रत, भक्ती आणि शुभ कर्मे यांना हिंदू धर्मात चातुर्मास असे म्हणतात। ध्यान आणि आध्यात्मिक साधना करणाऱ्या लोकांसाठी हे महिने महत्त्वाचे आहेत। या काळात शारीरिक आणि मानसिक स्थिती तर चांगली राहतेच, शिवाय वातावरणही चांगले राहते। चातुर्मास हा 4 महिन्यांचा कालावधी आहे, जो आषाढ शुक्ल एकादशी पासून सुरू होतो तर कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत चालतो। देवशयनी एकादशी पासून हरिप्रबोधनी एकादशी पर्यंतच्या 4 महिन्यात भगवान विष्णू झोपतात, त्यांना चातुर्मास आणि चौमास असेही म्हणतात। तोपर्यंत चातुर्मास असतो। या 4 महिन्यांच्या कालावधीत विविध धार्मिक कर्म केल्याने मनुष्याला विशेष पुण्य लाभ होतो, कारण ह्या दिवसात कोणत्याही जीवाने केलेले पुण्यकर्म व्यर्थ जात नाही। चातुर्मासाचे व्रत जरी देवशयनी एकादशी पासून सुरू होत असले तरी जैन धर्मात चतुर्दशी पासूनच हे व्रत सुरू केले जाते। द्वादशी पौर्णिमेपासूनही हे व्रत सुरू करता येते। पिवळ्या वस्त्रांनी सजवणे आणि पांढऱ्या रंगाच्या पलंगावर पांघरून घालणे, पांढऱ्या रंगाच्या कापडाने त्यांना झोपायला लागते, हा नियम आहे। पद्मपुराणानुसार जो मनुष्य या 4 महिन्यात मंदिराची झाडू लावतो, मंदिराची स्वच्छता करतो, शेणाने जागा सारवतो, देवाला दूध, दही, तूप, मध अर्पण करतो, त्याला 7 जन्म ब्राह्मण जन्म मिळतो आणि साखरेच्या मिठाईने आंघोळ करून संसारात समृद्ध झाल्यानंतर तो स्वर्गात जातो आणि इंद्राप्रमाणे आनंद घेतो। जो व्यक्ती धूप, दिवा, नैवेद्य आणि फुले इत्यादींनी पूजा करतो, तुळशीच्या रोपाचे किंवा तुळशीच्या पानांनी देवाची पूजा करून आणि सोन्याची तुळशी ब्राह्मणाला दान केल्याने शाश्वत सुख प्राप्त होते। अंतिम ध्येय गाठणारी व्यक्ती गुगल, उदबत्ती आणि दिवा अर्पण करून अनेक जन्म श्रीमंत राहतो। पिंपळाचे झाड लावतो, रोज पिंपळाला पाणी टाकतो, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतो, मंदिरात चांगली घंटा वाजवतो, योग्य मोबदला देतो, ब्राह्मणाचा आदर करतो, भगवान श्रीहरींचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर कायम असतो। कपिला गाय दान करणे, तांब्याच्या भांड्यात मध व गुळ भरलेले चांदीचे भांडे, मीठ, सत्तू, हळद, लाल कपडे, तीळ, जोडे, छत्री इत्यादी दान करणे, या सजीवाला त्याच्या आयुष्यात कधीही कशाची कमतरता भासत नाही आणि तो सदैव साधन संपन्न राहतो। जे लोक व्रताच्या शेवटी अन्न, वस्त्र आणि पलंगाचे दान करतात त्यांना शाश्वत सुखाची प्राप्ती होते आणि पावसाळ्यात जे गोपीचंदन दान करतात त्यांना सर्व प्रकारचे सुख आणि मोक्ष प्राप्त होतो। जे श्री गणेशाची पूजा करतात, नियमानुसार सूर्यदेवाच्या कृपेने त्यांना चांगली गती मिळते आणि साखर दान करणाऱ्यांना यशस्वी संतती प्राप्त होते। माता लक्ष्मी आणि पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी चांदीच्या भांड्यात हळद दान करावी आणि चातुर्मासात बैलाचे दान केल्याने नंदनवनाचे सुख मिळते। जे वेळेवर भोजन करतात, भात खातात, बारली आणि जमिनीवर झोप यांना शाश्वत कीर्ती प्राप्त होते। श्रावण महिन्यात या दिवसामध्ये भारतीय गुसबेरी असलेल्या पाण्याने आंघोळ करणे आणि शांतपणे अन्न खाणे अगदी चांगले। हिरव्या भाज्या व भादोनात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिकमध्ये कडधान्य खाण्यास वर्ज्य आहे। कोणावरही टीका किंवा वाईट बोलू नये, कपटाने कोणाकडूनही काहीही घेऊ नये। चातुर्मासात अंगाला तेल लावू नये आणि पितळेचा वापर कधीही करू नये। ज्याने इंद्रियांचे दमन केले त्याला अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते। शास्त्रानुसार चातुर्मास व चौमास या दिवसात विवाह वगैरे सण केले जात नाहीत, ते साजरे केले जातात, परंतु नवमूर्ती, प्राणप्रतिष्ठा व नवनिर्माण कार्य केले जात नाहीत। तर धार्मिक विधी श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ, श्री रामायण व श्रीमद भागवत गीतेचे पठण, हवन, यज्ञ इत्यादी अधिक केले जातात। गायत्री मंत्राचे पुरच्चरण आणि सर्व व्रत हे श्रावण महिन्यात पाळले जातात। श्रावण महिन्यात मंदिरामध्ये कीर्तन, भजन, जागरण इत्यादी कार्यक्रम जास्त होतात। स्कंद पुराणानुसार मनुष्य जन्म आणि विष्णूची भक्ती दोन्ही अगदी दुर्मिळ आहेत, परंतु जो भगवान विष्णूचा उपास करतो ती व्यक्ती चांगली आणि उत्कृष्ट मानली जाते। चौमासाच्या या 4 महिन्यात भगवान विष्णूचा आश्रय घेतल्याने सर्व तीर्थक्षेत्रे, दान, पुण्य आणि देवांची स्थापना होते आणि चातुर्मासात भगवान विष्णूंची नित्य पूजा करणाऱ्यानेही जीवन मंगलमय होते। चौमासाच्या या 4 महिन्यात नियमानुसार जीवन जगून आणि शुभ कार्य करून भगवान श्रीहरी विष्णूजींच्या भक्तीने अनेक जन्माच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्षप्राप्ती होऊ शकते। रामकृष्ण हरी।